लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींसंदर्भात मोठी बातमी. फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय. पुण्यातील नसरापूर भोर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे हा आधीही अशाच गुन्ह्यात आरोपी असूनही बाहेर फिरत होता. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना आता पॅरोल, तुरुंगातून तात्पुरती सुटी मिळणार नाही असा नवा कायदा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नेमका निर्णय काय? मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाला स्पष्ट आदेश दिले आहेत की लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकलेल्या आरोपींना पॅरोल मिळण्याचा मार्ग कायमचा बंद करण्यात यावा. कायद्यात बदल करून हे गुन्हेगार शिक्षा संपेपर्यंत तुरुंगाबाहेर येणार नाहीत याची तरतूद केली जाणार आहे. हा निर्णय का घ्यावा लागला? आकडेवारी धक्कादायक. सरकारी आकडेवारीनुसार लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील 80 ते 90% आरोपी हे जुनेच गुन्हेगार असतात. पॅरोलवर बाहेर आल्यानंतर ते पुन्हा तशाच प्रकारचे गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. आरोपी तुरुंगाबाहेर मुक्तपणे वावरत असल्याने त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. ही भीती निर्माण करण्यासाठी पॅरोल रद्द करणे आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे. 2014 ते 2019 दरम्यान असा कायदा अस्तित्वात होता, मात्र न्यायालयाने तो रद्द केला होता. आता पुन्हा एकदा कायदेशीर बाबी तपासून अधिक भक्कम स्वरूपात हा कायदा आणला जाणार आहे. नसरापूर प्रकरणातील आरोपी कांबळे याला कायदेशीर प्रक्रियेनंतर मोकाट फिरण्याची संधी मिळाली आणि त्याने पुन्हा एका चिमुकलीचा बळी घेतला. अशा घटना रोखण्यासाठी आता राज्य सरकारने आता यापुढे दया नाही, फक्त शिक्षा हे धोरण स्वीकारले आहे.